नमस्कार मित्रांनो, मराठी संगीत, रंगभूमी, नाट्यक्षेत्र आणि शास्त्रीय संगीत विश्वातील अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली आहे. ज्येष्ठ गायक, अभिनेते, नाट्यकर्मी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेते प्रसाद सावकार यांचे 17 जूनला निधन झालेले आहे. वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पणजी येथील टोका करंजाळे परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकाच्या सुवर्ण युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सांबप्रसाद रघुवीर सावकार हे त्यांचं पूर्ण नाव. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध सावकार घराण्यात त्यांचा जन्म झाला. गुजरातमधील बडोदा येथे झाला. त्यांचे वडील रघुवीर सावकार हे मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट होते. त्यामुळे बालपणापासून प्रसाद सावकार यांच्यावर संगीत आणि नाटकाचे संस्कार घडले. वडिलांकडूनच त्यांनी गायन आणि अभिनयाचे धडे घेतलेले होते. बालकलाकार म्हणून जिंजीहून सुटका या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर अनेक संगीत नाटकांमधून त्यांनी आपले अभिनय आणि गायनाची छाप उमटवली. संशय कल्लोळ या नाटकात एकाच वेळी 4 भूमिका साकारून त्यांनी विक्रमही नोंदवला. 1960 ते 1972 या काळात मराठी संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनात प्रसाद सावकार यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पंडित राज जगन्नाथ, सुवर्ण तुला, मंदारमाला, जय जय गौरीशंकर, कट्यार काळजात घुसली आणि तो राजहंस यासारख्या गाजलेल्या नाटकामध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलतर्फे प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.